सोलर वापराचे उद्योजकांवर संकट. नाशिक. संपूर्ण देशामध्ये सौर ऊर्जेला प्राधान्य देण्याचे धोरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्वांनी सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी सातत्याने प्रबोधन केले आहे आणि सरकारने त्याबाबत स्वतंत्र धोरण आखून सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन दिलेले आहे. त्यासाठी आवश्यक अशा सवलतीही देण्यात आल्या असून शून्य वीज बिल करा यासारख्या घोषणा व जाहिरातीही दिल्या गेल्या आहेत. परिणामी सौर ऊर्जेच्या वापराला व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, विविध संस्था आणि एकूण सर्वांनी प्राधान्य दिलेले आहे. खास करून महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी आणि प्रसारासाठी महाप्रीत अशी एक संस्थाही गेली काही वर्षे काम करत आहे. या संस्थेच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन उद्योग आणि व्यापार क्षेत्रांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढावा म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरने एक सामंजस्य करारही केला आहे. त्यानुसार नाशिक, सिन्नर, पुणे, संभाजीनगर अशा विविध ठिकाणी खास मार्गदर्शक सत्रेही घेण्यात आली आहे. अशा एकूण प्रोत्साहनात्मक वातावरणामध्ये महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या एकतर्फी आदेशामुळे सौर ऊर्जेचा वापर करून उद्योग करणाऱ्या उद्योजकांवर संकट कोसळले. सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्यांना नेट मीटरिंग लाभ आजपर्यंत मिळत होता, परंतु दिनांक 25 जून 2025 रोजी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने असा निर्णय दिलेला आहे की 10 किलोवॅटपेक्षा जास्त वीज वापर जे उद्योजक अथवा वीज ग्राहक करत आहेत त्यांना नेट मीटरिंगचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच त्यांना एकूण जे वीज बिल येईल ते कुठल्याही प्रकारची सवलत न मिळता जसेच्या तसे संपूर्णपणे भरावे लागेल. याचा अर्थ असा की जवळपास सर्वच उद्योजकांना महागड्या दराने वीज बिल द्यावे लागेल व त्याचा एकूण परिणाम उत्पादन खर्च वाढीत होणार आहे. परिणामी महाराष्ट्रातील उद्योजकांची आणि व्यावसायिकांची स्पर्धात्मक ताकद कमी होणार आहे. खरं तर सौर ऊर्जेच्या वापरासंदर्भात सर्वात आघाडीवर राजस्थान असून त्यानंतर गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू यांचा क्रमांक आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो. यावरूनही महाराष्ट्रात आपले वीज दर जास्त आहेत हे जाणवते. अशा परिस्थितीत सौर ऊर्जेला अधिक प्राधान्य महाराष्ट्रात मिळणे गरजेचे आहे. उत्पादन खर्चातील मोठा वाटा वीज वापराचा असल्याने सौर ऊर्जेच्या माध्यमातून तो कमी करता येईल आणि म्हणूनच नेट मीटरिंग लाभ हा विनामर्यादा कायमस्वरूपी मिळणे आवश्यक आहे. सदर नवीन प्रणाली ही अन्यायकारक असून राज्यातील व्यापार उद्योग वाढीसाठी अनुकूल नाही. या निर्णयामुळे राज्यातील हॉटेल्स, हॉस्पिटल, लघु व मध्यम उद्योग यांच्यावर वीज दरवाढीचा मोठा बोजा पडणार आहे. शासनाने सुधारित आदेश द्यावा. वृत्तसंकलन रफिक सय्यद.